त्या महाराष्ट्राच्या टेरिटरीमध्ये हिंदी एवढी प्रॉमिनंट आहे की तर थिएटरसाठी मला नाही वाटत थिएटरसाठी प्रॉब्लेम येतो. लोक म्हणतात मराठीला थिएटर देत नाहीत, देतात. तो कोणाच्या बापाचा नाही तो थिएटर मालक. तो पिक्चर चालला की तो त्याच भाषेच्या पिक्चरला देतो, कारण त्याचं शेअरिंग आहे. आणि जे चाललेलं पिक्चरचं एक्झाम्पल देऊ शकता ना तुम्ही, की माझा जुनं फर्निचर चाललं तर मला काहीच थिएटरचा प्रॉब्लेम आला नाही, किंवा आत्ता दशावतार चालला तर काहीच थिएटरचा प्रॉब्लेम आला नाही. होतं काय आहे की आपल्याला टेरिटरी मोठी नसल्यामुळे आपण बजेट्स वाढवू शकत नाही. आता ते आपली मॅक्झिमम म्हणजे 6 कोटी म्हणजे अरे बापरे, बिग बजेट सिनेमा. अच्छा. हो, लोक 60 लाखात पण पिक्चर करतात तिथे, अँड दॅट इज रुइनिंग द मराठी फिल्म इंडस्ट्री. अच्छा. कारण त्यांना काय वाटतं, त्यांना आपल्याला 40 लाख आपल्याला सबसिडी मिळेल, मग आपल्याला काय फार कवर करायला लागणार नाही. ती सबसिडी हेल्प करायच्याऐवजी मराठी सिनेमाचं नुकसान करते, ह्या मताचा मी ठाम आहे. एव्हरीबडी हेट मी फॉर दॅट, पण मी सबसिडी मागत नाही. अनुदानामुळे नुकसान आहे. माझा पिक्चर असेल, आता मी कुठल्या काम करलेलं पिक्चरचा तो प्रोड्युसर मागू शकतो सबसिडी. मी जर का प्रोड्यूस केलेल्या पिक्चरला मी सबसिडीसाठी अप्लाय करत नाही. अच्छा. आता मी नाटकाची सबसिडी घेत नाही. माझं ठाम मत आहे की मी ॲक्टर आहे किंवा डिरेक्टर हे बाय चॉईस आहे ना, मग मला का द्यावी कोणी सबसिडी. म्हणजे माझा रस्त्यावर हातगाडी खेचणारा माणूस पण तेवढाच महत्त्वाचा आहे की त्याला का नाही देत सबसिडी. त्यांनी काय चूक केली जी मी करत नाही आहे. माझं म्हणणं आहे की म्हणजे मला काही सरकारचे पैसे वाचवायचे नाहीत, तेच पैसे सबसिडी त्यांनी थिएटर बांधायला करावं. की आता उरणसारखं एक सेंटर आहे, तिथे 50,000च्या वर पॉप्युलेशन, तिकडे थिएटर नाही, अख्खा मराठी पॉप्युलेशन आहे, त्यांनी कुठे जावं. अशी खूप ठिकाणं आहेत जिथे थिएटर करू शकतात, दॅट विल हेल्प द इंडस्ट्री.